बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे आणि त्याच्या प्रभावाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. मी किरण वाघमोडे. तर सर्वात प्रथम जो कालसाठी अंदाज दिला होता, तुम्ही पाहू शकता की तो सुद्धा ज्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता सांगितली त्याच्या आसपास मुसळधार पाऊस झाला. कोकणातही अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला, घाटात पाऊस झाला. आणि मात्र ज्या ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस सांगितला, नंदुरबारच्या काही भागामध्ये कमी पाऊस सांगितला, त्या ठिकाणी पाऊसमान तुम्ही पाहू शकता की थोडंसं कमी राहिलेलं आहे. आणि आता जर सध्याची स्थिती पाहिली तर कमी दाबाचं क्षेत्र आज सकाळी विकसित झालेलं आहे. साधारणतः ओडिशा किनारपट्टीचा भाग, त्याला लागून असलेला पश्चिम बंगाल आणि बंगालचा उपसागराचा उत्तर पश्चिम भाग, या ठिकाणी हे कमी दाबाचं क्षेत्र सध्या दिसतंय. त्यानंतर त्यातूनच एक कमी दाबाचा पट्टा हा उत्तर भारताकडे गेलाय. शियर झोन हा अशा प्रकारे मध्य प्रदेशच्या आसपासून इकडे गुजरातकडे गेलाय. गुजरातच्या आसपास अजून एक चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ऑफशोर ट्रफ किनारपट्टीच्या भागांमध्ये खास करून कर्नाटकपर्यंत सक्रिय आहे आणि या सर्व सिस्टमच्या प्रभावाखाली राज्यात पाऊस हा वाढणार आहे. सध्या कोकण घाटात आज थोडासा आता थोडासा जोर कमी झालाय, पण पावसाचे ढग टिकून आहेत. विदर्भाकडे सुद्धा पावसाचे ढग टिकून आहेत. सकाळी सुद्धा पाऊस झालेला आहे आणि हा जो काही शिअर झोन गेलेला आहे कमदाबाद क्षेत्रापासून, तर या शिअर झोनमध्ये अजून एखादं चक्राकार वारे निर्माण होतील, असं मॉडेल दाखवू लागलेत. हे जे कमदाबाद क्षेत्र ते इथं राहीलच. अजून एक चक्राकार वारे इकडे पश्चिमेकडे तयार होण्याचा अंदाज आहे मध्य प्रदेशच्या आसपास आणि त्यामुळे आपल्या राज्यात पावसाचा जोर हा टिकून राहील उत्तरेकडील भागांमध्ये. बाकी त्याचा आपण पुढे डिटेल घेऊया. सिक्कम-दाबा क्षेत्र पुढे अजून तीव्र होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने सांगितलं की हे उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत जाईल. कदाचित मध्य प्रदेशवर येईल. मध्य प्रदेशकडून पुन्हा काही दिवसानंतर उत्तर प्रदेशकडे अशा प्रकारे त्याचा राहिलेला अंश जाण्याचा सध्या तरी मॉडेल अंदाज दाखवत आहेत. आता जर आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर राज्यात ढगाळ वातावरण आहे. चंद्रपूरचे काही भाग आहेत, गडचिरोलीचे भाग आहेत. इकडे जळगावच्या अति उत्तरेकडील मध्य प्रदेश लागून भाग आहेत. थोडेसे जळगावच्या इकडे भाग आहेत. थोडेसे त्याला लागून असलेले नाशिकचे भाग आहेत. त्या ठिकाणी पावसाचे ढग दिसतायत. दररोजची सॅटेलाईट इमेज आपल्याला मिळत नाही. त्यामुळे या सॅटेलाईट इमेजवरून एकदम व्यवस्थितरित्या अंदाज सांगता येणार नाही. मात्र राज्यात ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी आहे आणि पावसाचे ढग आत्ता जे सांगितले त्या ठिकाणी आहेत आणि कोकण आणि घाटातही थोड्याफार प्रमाणात हलक्या मध्यम पावसाचे ढग हे सध्या दिसतायत. आणि तुमच्याकडे जर पाऊस होत असेल तर नक्की कमेंट करून कळवा कारण आता सॅटेलाईट इमेज जास्त मदत करत नाहीये. आता उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर मॉडेलनुसार विदर्भात पाऊस वाढणे अपेक्षित आहे. हा पाऊस काही ठिकाणी सकाळी पडेल, काही ठिकाणी रात्री उशिरा त्याची म्हणजे उद्या रात्री उशिरापासून त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज मॉडेल दाखवत आहेत. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिमचा काही भाग, अकोला, अमरावती हा जो हे जे काही जिल्हे आहेत, हे जिल्हे जास्त प्रभावित होतील असं मॉडेलनुसार दिसतंय. थोडाफार बदल होऊ शकतो. उद्या सकाळी काय बदल झाला तर नक्की कळवेल. पण या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसते. कालही चंद्रपूरचे काही भाग आहेत किंवा विदर्भातील काही भागांमध्ये 100 मिलीमीटरच्या आसपासपर्यंत पावसाच्या नोंदी ह्या झालेल्या आहेत. आणि या व्यतिरिक्त मुंबई, ठाणे, पालघर आज रात्रीच पाऊस वाढणार आहे. मुंबई, ठाणे, पालघरकडे पुन्हा एकदा गडगड आणि पावसाची शक्यता दिसते. आणि उद्या सुद्धा मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचा भाग आहे. नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, लगतवरती रत्नागिरी, सिंधुदुर्ग घाटमाथा, लगतवरती म्हणजे कोल्हापूरचा घाटमाथा आणि सिंधुदुर्गचा लगतवरती भाग. या ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. खास करून उत्तर कोकणाच्या आसपास अतिवृष्टीची शक्यता थोडीशी अधिक आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्गचे गोव्याच्या किनारपट्टीचे भाग आहेत. मध्यम ते मुसळधार किंवा काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्राचे पश्चिमेकडील भाग कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक मध्यम किंवा हलक्या मध्यम स्वरूपाच्या किंवा काही ठिकाणी थोड्याशा जोरदार स्वरूपाच्या मान्सून सरी या पाहायला मिळण्याची शक्यता दिसते. त्यानंतर इकडे नंदुरबार, धुळे, नाशिकचे राहिलेले काही भाग असतील. छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तरेकडील भाग, परभणी, हिंगोली, नांदेडचे काही उत्तरेकडील भाग असतील. बुलढाणा, अकोला, वाशिमचे काही राहिलेले भाग आहेत. अ, या ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस, गर्जना सुद्धा काही भागांमध्ये होईल. काही ठिकाणी गर्जना न होता पाऊस सुद्धा या भागामध्ये पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. मध्यम तर जोरदार काही ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस येईल. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूरचे राहिलेले भाग, चंद्रपूरचे काही भाग याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे काही हे भाग आहेत, पश्चिमेकडचे भाग आहेत किंवा मध्यवर्ती भागापर्यंत. या ठिकाणी सुद्धा मान्सून सरी अधूनमधून थोड्याफार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील. तसेच बीड, परभणी, सोलापूर, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर आणि हेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग. मोठ्या पावसाचा अंदाज सध्या जरी नाही, पण मॉडेल आता गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडासा पाऊस वाढताना दाखवत आहेत. पण
हा जो पाऊस असेल, हा अजूनही सार्वत्रिक नाहीये. हलका किंवा मध्यम स्वरूपाचाच पाऊस होईल. मुसळधार किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल असं सध्या तरी वाटत नाही. काय बदल झाला तर नक्कीच तुम्हाला कळवण्यात येईलच. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पुणे घाटमाता आणि रायगड अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस शक्यता. मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी तसंच या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय. रत्नागिरी, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. सिंधुदुर्ग, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी येलो अलर्ट आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच परभणी, जालना, बीड, अहिल्यानगर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुणे पूर्व, हिंगोली, नांदेड हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. तर लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व हलक्या पावसाचाच अंदाज आहे. बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा.